तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, वीरों को बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा भूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा।
पुढील कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करत आहोत. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. अमृत महोत्सवी वर्ष आपण सगळेजण साजरं करतोय आणि प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आपण अनेक मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो. गुरु माऊलींचं या ठिकाणी आगमन आणि त्यांना या ठिकाणी आमंत्रित करावं, त्यांचं ज्ञानामृत आपण सगळ्यांनी प्राशन करावं, त्यांचे विचार आपण घ्यावे, मार्गदर्शन आपण घ्यावं, हा विचार अनेक दिवसापासून मनात होता. परंतु हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की गुरु माऊलींचं आगमन आपल्या या विभागामध्ये आणि ते सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यापेक्षा भाग्याचा दिवस साजू शकतो. मी गुरु माऊलींचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण सगळेजण त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. या ठिकाणी त्यांच्या कार्याची महती आपण ऐकली की गावोगावी प्रवास करून कशा पद्धतीनं प्रबोधनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं आणि हा समाज घडला पाहिजे, समाजात एकोपा टिकला पाहिजे, कुठंतरी हिंदू धर्म हा त्या ठिकाणी जपला पाहिजे, टिकला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे, भरला पाहिजे. या पवित्र भावनेतून या ठिकाणी माऊली कार्य करतायत. खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची गरज आहे, अभिवादन करण्याची गरज. आज आपलं भाग्य आहे की त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 75वा स्वातंत्र्य दिन आपण हा साजरा करतोय. एक उत्साहाचं वातावरण, उत्सवाचं वातावरण संपूर्ण देशभरामध्ये आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या भारत मातेला परम वैभवावरती नेण्याचं जे स्वप्न बघितलं, माझी भारत माता विश्वगुरु असली पाहिजे, जगाला दिशा देण्याची ताकद माझ्या भारत मातेमध्ये आहे, या हिंदू सनातन धर्मामध्ये आहे. ही भावना नुसती हृदयात नरेंद्रजी मोदींनी जपली नाही तर त्या दृष्टीने वाटचाल करत करत एक एक पावलं पुढे टाकत ते चाललेले आहे. आपल्या मनात असलेला आपल्या देशाप्रतीचा जाज्वल्य अभिमान तर असतोच, देशाप्रती अभिमान तर आहेच, अस्मिता तर आहेच, पण त्या निमित्ताने मी माझ्या घरावर माझा तिरंगा लावू शकतो का आणि माझा तिरंगा हा जगामध्ये सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे हा संदेश त्या ठिकाणी देऊ शकतो का, हा प्रयत्न हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला. भारत हा अखंड भारत आहे. आमचा हिंदू सनातन धर्म हा अखंड आहे. त्या ठिकाणी अनेक विदेशी शक्ती, अनेक कुरापती आजही आपल्या देशात आपल्यामध्ये विखंडन करण्यासाठी छुप्या मार्गाने सुरू आहे. कशा पद्धतीनं दुफळी माजू शकते, कशा पद्धतीनं संभ्रम तयार होऊ शकतो, कशा पद्धतीनं हा समाज कन्फ्यूज होऊ शकतो, यांच्यामध्ये आम्ही
मी भेद करू शकतो का, छेद करू शकतो का, हा प्रयत्न आज सुद्धा अनेक ठिकाणी होताना दिसतो. त्यामुळे अशा स्थितीमध्ये आदरणीय गुरुमाऊली असतील, अनेक संत महंत असतील, यांची भूमिका खूप महत्वाची आहे. हा धर्म टिकला पाहिजे, या धर्माचं महत्व कळलं पाहिजे, यासाठी अविरतपणे त्यांचा जो प्रयत्न आहे हा खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. कारण त्यामुळे हा समाज टिकून आहे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना जाणीव असली पाहिजे की 15 ऑगस्ट 26 जानेवारी फक्त तिरंग्याला सलाम करण्याचा दिवस नाही. भारत माता की जय म्हटलं की आपलं काम संपलं असं होत नाही. हे जे काही स्वातंत्र्य मिळालंय ते मुफ्त मध्ये मिळालेलं नाहीये, मोफत मिळालेलं नाही. यासाठी अनेक महापुरुषांना आपल्या रक्ताचा पाठ व्हावा लागलेला आहे, त्या ठिकाणी आहुती द्यावी लागलेली आहे. काळ असा होता की सगळं काही घरचं चांगलं होतं, काही केलं नसतं तरी चालू शकलं असतं, पण माझी भारत माता स्वतंत्र व्हायला पाहिजे, मी या देशाचं काहीतरी देणं लागतो, हे स्वातंत्र्य उदयाला आलं पाहिजे. म्हणून अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि बलिदान दिलं आणि त्यामुळे आज हा सुवर्ण दिवस आपण बघतोय. आपलं दुर्भाग्य आहे खरं तर की आपल्यापैकी मला वाटतं की 99% लोक, 99.99% मंडळी ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्षपणे आपण सहभागी होऊ शकलो नव्हतो. आपल्याला ते भाग्य लाभलं नाही, पण किमान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार तरी आपण होऊ शकतो का, हा प्रयत्न आज आपण सगळेजण करतोय, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याची किंमत आपण मोजलेली आहे. तर भारत मातेचा जय होण्यासाठी, जय खऱ्या अर्थानं होण्यासाठी आपण सगळ्यांनी जे जे काही आपण चांगलं करू शकतो, जे जे काही कलागुण, जे काही दैवी शक्ती आपल्याला ईश्वराने प्राप्त केलेली आहे, भारत मातेचा जय होण्यासाठी ती शक्ती आपण वापरली पाहिजे. कुणी चांगलं बोलू शकतं, कुणी चांगलं लिहू शकतं, कुणी चांगली कला दाखवू शकतं. त्या प्रत्येक माध्यमातून हा समाज जोडला गेला पाहिजे, हा देश घडला पाहिजे. ही पवित्र भावना उराशी बाळगून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतं 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही प्रतिज्ञा जर आपण करू शकलो, पुढची 25 वर्ष हा अमृत काळ आहे हे पंतप्रधान सांगतात. 75 वर्ष संघर्षाची झाली, पण देशाला उच्च स्थानी नेण्यासाठी, विश्वगुरू बनवण्यासाठी पुढची 25 वर्ष अत्यंत महत्वाची आहे. आपण सगळेजण या मोहिमेमध्ये कुठेतरी मैलाचा दगड व्हाल, कुठेतरी खारीचा वाटा घ्याल ही आशा व्यक्त करतो. हा माझ्या वाणीला विराम देतो. जयदर्शन या ठिकाणी ऐकणार आहोत. त्या गुरुमाऊलींना मी विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करा. भारत माता की जय, भारत माता की जय. की पनवेलमध्ये धो पाऊस पडतोय रोज, परंतु आज ते आले. कारण आज आपण काहीतरी संकल्प करणार आहोत, आज आपण काहीतरी ठाम निर्धार करणार आहोत. तो नाही अशातला भाग नाहीये, परंतु दुर्लक्ष मात्र नक्की आहे. म्हणून आपण काय निर्धार करायचा, सगळ्यांनी मिळून कायमस्वरूपी काहीतरी शपथ घेतली पाहिजे. नुसतेच येतो, कार्यक्रम करतो, फोटो होतात. आजकाल तर जास्त फोटो होतात, फक्त फोटोच होतात आणि फोटोसाठी काहीतरी होतं, परंतु ते नंतर होत नाही. कारण आपल्यामध्ये निष्ठेची कमी आहे, आपल्यामध्ये तळमळीची कमी आहे. म्हणून आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा कोणाकोणाला पाठ आहे, हातवर करा. अरे वा, खूपच छान, खूपच छान. पण बऱ्याच जणांना ती पाठ नाही, हेही फार वाईट. एक वेळ देवाची आरती नंतर करा, पण प्रतिज्ञा रोज आपल्या कुलदेवतेसमोर म्हणा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ती होती, आपण रोज म्हणत होतो. 15 ऑगस्टला आपण छान जाऊन कुठेतरी आधी 4-8 दिवस आपल्या गाड्यांच्या तयारी व्हायच्या, कवायती व्हायच्या आणि मग आपण ध्वजाला वंदन करायला यायचो. म्हणजे काहीतरी करायचो. आता काहीच न करता जर आपण इथे आलो आणि नंतर त्यांच्याकडनं चहा पाणी वगैरे घेतलं आणि त्यांनी समजा चहा पाणी नाही दिलं किंवा त्यांनी या इथल्या कार्यकर्त्यांनी कोणाला नाही ओळख दिली, तर आपण रुसून घरी गेलो आणि नंतर पक्षच सोडून गेलो, तर याचं काय? आपण मोठे का तो मोठा? कोण मोठा आहे? ध्वज मोठा आहे. आपण काहीच नाही आहोत, काहीच नाही. आणि आपण लहानपणी शिकलो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिले.
फल सागर भारत हो. मी सिद्धमरायाला हो, मी सिद्धमरायाला हो, मी सिद्धमरायाला हो. फल सागर भारत हो, फल सागर भारत हो. विश्वात शोभुनीरा हो. एकट्या मोदींची, एकट्या पाटील साहेबांची जबाबदारी नाही, ही आपल्या सर्वांची आहे. वाटा घेताना खारीचा का घेता? सिंहाचा घ्या ना, कशाला खारीचा पाहिजे? लग्नाला गेल्यानंतर ताटात सगळं पडलं पाहिजे, तिथं म्हणा ना खारीचा वाटा घेतो तुमच्या लग्नात, काय हरकत आहे? पण तिथे पाहिजे मान सन्मान, भांडी पोटी साड्या सगळं पाहिजे. आजच्या स्त्रीला, आजच्या युवकाला, आजचा युवक आपण म्हणतो, आजच्या युवकाला मार्गदर्शन करायचं, काय करायचं सांगा? त्याचं डोकं त्या मोबाईल मधून निघालं तर करू ना. आणि आजचा युवक त्यांनी काही स्वातंत्र्य संघर्ष पाळलाय का सांगा? आपण असं म्हणू 90-95च्या पिढी, तुमच्या पिढीची मंडळी आहे ती, ह्यांना काय माहिती 47 साली काय घडलं, काय घडलं, कसं हा ध्वज आपण फडकवतोय नाही माहिती. पण यांना नाही माहिती तर यांना सांगणारे किती जण आहेत? घरामध्ये स्वातंत्र्याच्या चर्चा किती जणांच्या घरात घडतात सांगा? रोज आपण आपल्या देशासाठी किती वेळ देतो की आपण घरामध्ये एकत्र आलो आणि एक अर्धा तास आपण आपल्या देशाविषयी बोललोय? असं जर घरामध्ये घडलं तरच याला आपण नमस्कार करू शकतो, सलामी देऊ शकतो. आज आपण अगदी असं केलंय का? पण हे असं असून उपयोग नाही. त्याच्यासाठी आपल्याला बलिदान देता आलं पाहिजे. आजच्या स्त्रीला आपण विचारलं पाहिजे, तुला पोळ्या करता येतात का नाही? तुला रंगाडा बनवता येतो का? तोफ बनवता येते का? बनवायला सांगितलं तर जमेल का? परिस्थिती कशी आहे तो उभं राहता येईल का? तुझ्या कुटुंबाला तसं उभं केलंयस का? उद्या झटकन हातामध्ये जर काही शस्त्र धरायची वेळ आली तर तेवढं मुलांना सक्षम केलंय का? अहो, एक पोथी हातात धरू शकत नाही आजचा युवक, तर तो काय हातामध्ये ध्वज धरेल सांगा? ध्वज धरण्याकरता आधी अध्यात्म कळलं पाहिजे. हिमालयाचं रक्षण करणारा जो आहे तो पहिला देशभक्त आहे आणि तो आहे संन्यासी. या जगामध्ये पहिला देशभक्त कोण असेल तर तो संन्यासी. या जगामधलं पहिलं क्रांती कोणी केली असेल तर ती माता सीतांनी. स्वतःचा मुख्य अगदी सुरक्षित प्रदेश ओलांडून त्या गेल्या शत्रू बरोबर, शत्रूच्या राज्यात एकट्या आणि शत्रूला खंदून काढलं आणि मग परत आलं. आजच्या महिलेमध्ये हे आहे. संध्याकाळी मालिका बघण्यासाठी तडफडणारी महिला. सीतेविषयी निबंध लिहायला सांगा, पाटील साहेबांना सांगूया तुम्ही एक अशी स्पर्धा घ्या की सीतेविषयी निबंध लिहून आणा 25 पानी आणि प्रत्येकाला एक एक साडी द्या, नाही का? नाहीतरी बाजीत काही टाकून खेळून काही मिळवण्यापेक्षा हे बरं नाही का? सांगा बरं, नाही का बरं? आपल्याला कोणी गुंतवत नाही, आपल्याला कोणी फसवत नाही, आपण फसतो. प्रत्येकाला असं वाटतं आपण सुंदर दिसावं, परंतु आपला भारत सुंदर असावा याच्यासाठी आपण काय करतोय? आजच्या युवकाला काय माहिती? आजच्या युवकांनी काय पुस्तकं वाचली आहेत सांगा? की आपल्या इतिहासामध्ये किती युवकांनी क्रांती केली, किती युवकांनी बलिदानं दिली, किती युवकांनी देशासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. चंद्रशेखर आझाद कसे जगले असतील सांगा? किती महान क्रांतिकारक होते. वासुदेव बळवंत फडके त्याचं पनवेलच्या आसपासच राहणारे आहेत. खरं तर रोज सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे की माझ्या आसपास राहणारा एक देशभक्त, त्याची गाठ मी आजच्या माझ्या मुलाला घालून देईन. मी माझ्या मुलाला पोवाडा शिकवेन. मी माझ्या मुलाला स्वतःच्या पायावर आत्मबळावर उभं राहायला शिकेल. पैशाच्या बळावर नका उभं करू, आत्मबळावर उभं करा.
आणि आत्मबळावर जर उभं करायचं तर आपल्याला आज खऱ्या अर्थाने अध्यात्माच्याच वाटेला गेलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे माळ करणं नव्हे, पूजा करणं नव्हे, तर अध्यात्म म्हणजे कशाहीसाठी सिद्ध होणं. कुठलीही परिस्थिती येवो, काहीही परिस्थिती येवो, पण आपण तयार. पर्स चोरीला गेली तरी आपल्याला अटॅक येतो. पूर्वी अटॅक होता का? विचार करा, थोडा आपल्या इतिहासात टोपा. भीष्म पितामहांना किती अटॅक यायला पाहिजे, तेवढी त्यांच्यावर जबाबदारी होती अख्ख्या अखंड भारताची. आपण जे मंत्र पुष्पांजली म्हणतो ना मंडळी, आहे का माहिती? काय सुरुवात आहे? विसरू नका बरं का. नाही तर नुसते धर्माचे झेंडे घ्यायचे आणि धर्माविषयी काही बोलताच नाही यायचं. पावभाजीविषयी सांगता येईल, पण 4 वेदांविषयी सांगता येईल का? रेसिपी गुगलवर येईल, पण श्रद्धा गुगलवर नाही येणार. म्हणजे निष्ठा नाही येणार. त्याला आत्मसात करावं. आपण वेद विसरलो, आपण उपनिषद विसरलो, आपण आपली पुराणं विसरली, आपण आपला इतिहासही विसरलो. आणि आपल्या वर्तनाने, या वर्तमानामध्ये आज काहीच नाही आहे, काहीच. कुठेही बघा सारखे सगळे असे. हॉटेलमध्ये एकत्र येऊन गप्पा मारू असं एका कुटुंबाने ठरवलं. सगळेजण असं मोठं हॉटेल त्यांनी बुक केलं आणि ते 2-4 बिचारे आपले काय त्यांना ऑर्डर द्यायची म्हणून आसपास सगळे असे. बरं, आपण असं म्हटलं, अहो काय साहेब काय द्यायचे? ते चिडले बिडले साहेब, तर कारण हॉटेलमध्ये साहेब पैसे देणार, त्यांनी दिलेल्या पैशावर साहेबाचं हॉटेल, त्या बिचाऱ्याचं हॉटेल चालणार. जर एकत्र येऊन जर आपल्याला मोबाईलमध्येच बघायचं आहे तर आपण ध्वजाकडे कधी बघणार? मोबाईलकडे जेवढ्या वेळ बघतो तेवढ्या वेळ ध्वजाकडे पाहिलं तरी बलसागर भारत होईल. वाजवा वाजवा, संकोच नका करू. चांगल्या जोरदार प्राण वाजवता तरी चैतन्य दिसतो त्याला. नाही तर कधी संतांनी पुढची प्रेरणा होण्यावर जातोय असं जर असेल तर हेही नका करू. काही गरज नाही याची. नाटकाची गरज नाहीये मंडळी, सत्याची गरज आहे. हे देखाव्याची गरज नाहीये, सत्य पाहिजे, ढोंगीपणा नकोय. आणि तो जर आपल्या रक्तामध्ये असेल तर मग आपण हे असेच मालिका 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत घरात 4 टीव्ही आहेत. बायकोचा वेगळा, नवऱ्याचा वेगळा, मुलांचा वेगळा. का तर मुलांना डिस्टर्ब नको, बायकोला तर मुळीच नको, ती दिवसभर शांत राहिली पाहिजे. आजही हेच आहे. म्हणून सीतेविषयी निबंध लिहा, जरा करायला स्पर्धा सुरू करा. जरा रुक्मिणीविषयी निबंध लिहा, जरा पंढरपूर विषयी निबंध लिहा. आणि 25 पानी आणि तिन्हीच लिहायचा. कशाहीवर बघायचा नाही, नेटवर नाही, थेटवर नाही, थेटवर नाही, थेट तिन्ही. कशाला नेट? थेट आहे, थेट आहे. कधीतरी हा रस्ता चालून बघा ना. आज काय कोणी प्रार्थना केली होती का? नाही मंडळी. परंतु एक संन्यासी येणार आहे ज्याचा अभिमान हिमालयाला आहे, कारण हिमालयाचं रक्षण ते करते. त्यांच्या प्रार्थना वाजवा वाजवा, सूर्यांपर्यंत गेलं पाहिजे. आज पहिला अभिमान आपल्याला आपल्या देशातल्या संन्यासाचा पाहिजे, नंतर संतांचा पाहिजे, मग देशभक्तांचा, म्हणजेच आपला पाहिजे. आपण सगळेच देशभक्त आहोत, पण देशभक्त म्हणजे काय? वडापाव खाणं, मॉलमध्ये फिरायला, सुट्ट्या पडल्या, लागून सुट्ट्या, गेले फिरायला. काही काही ठिकाणी तिथे मर्यादा, नियमच असतो की झेंडा वंदनाला आलं पाहिजे. झेंडा वंदनाला आलं पाहिजे हा नियम करावा लागणं. होईल बलसागर? त्या सागराला पाणीच नाही, आटलं सगळं. आधीच तो खरा, त्यात आटलेला म्हणजे सगळं ना वाळवंटच ना. म्हणजे मग वाळवंटात पाणी आणायचं कोणी, ओलावा आणायचा कोणी? म्हणून आपण आपलं परीक्षण करायला पाहिजे आजच्या दिवशी की आपण हा ध्वज, विजय विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, हे म्हणण्याच्या लायकीचे, योग्यतेचे आहोत का? म्हणून आजच्या युवा पिढीला
आपण इतिहासामधल्या युवांनी काय केलं हे सांगितलं पाहिजे. घरोघरी जाऊन हे जागरण केलं पाहिजे. मोबाईल खेळण्याची एक वेळ ठरवली पाहिजे. मोदी साहेब एवढं करतायत ना, त्यांनी हेही करून टाकावं. रात्री 12 ते 1 फक्त त्यांनी नेट ऑन ठेवावे सगळे, बाकी दिवसभर बंद. बघा कसे भ्रमिष्ट होतील बघा. इतके ओरडतील, इतके बोलतील, सगळ्या मतावर परिणाम होईल. युवा 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 का ज्येष्ठ नागरिक युवा नाही? त्यांचं मन तडफडत नाही? अहो, मुलाच्या हातामध्ये अभ्यासाच्या पुस्तकाऐवजी मोबाईल पाहिल्यावर त्याचं अंतःकरण तळमळतं ना, तो बाप समजायला सुद्धा आजचा युवा लायकीचा नाहीये. काय करता या युवकांचं सांगा? काय करता या युवकांचं? त्यांच्या हाती आपण ध्वज देणार नका देऊ मंडळी. त्याच्यापेक्षा वृद्धांच्या हातात चालेल, ज्येष्ठांच्या हातात चालेल, कारण त्यांना जाणीव आहे. त्यामुळे आजचा युवक, या आजच्या युवकाला स्वतःची लाज जोपर्यंत वाटत नाही, शरम जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत तो या ध्वजाखाली उभा राहू नये. छत्रपतींच्या नावाचा जय जयकार नुसता करून नाही होणार, थोडी ताकद पाहिजे. ती करंगळी कापून महादेवांना अभिषेक करण्याची ताकद पाहिजे. स्वतःचं रक्त राष्ट्राकरता खर्च करण्या एवढा त्याग अंतःकरणामध्ये पाहिजे. परंतु ही फक्त युवकांचीही चूक नाही. कुठल्याही तपश्चर्येशिवाय, कुठल्याही साधनेशिवाय, कुठल्याही व्रतने उपवासाशिवाय विवाह होतात मंडळी. कशी उत्तम मुलं जन्माला येतील सांगा? कशी उत्तम मुलं? विवाह झालाच पाहिजे, पण तपश्चर्याही झाली पाहिजे ना. अहो, भारतासाठी योगदान द्यायचे, एक दिवा भारतासाठी लागायचा आहे. काय केलं पाहिजे? विवाहाला अटी ठेवा. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेदामधला एक तरी वेद पाठ पाहिजे तर विवाह करा, अन्यथा विवाह करू नका. सगळे ब्रह्मचर्य गुपचूप कुठेतरी विवाह करतात. नाही मंडळी, दृष्टद्युम्न, प्रद्युम्न हे म्हणायला सुद्धा आजचा युवा तयार नाही. किंवा आजची कुठली महिला त्यांना जाऊन एखादी पोथी घ्या हातामध्ये आणि वाचायला सांगा एक एकटीला, एक एकट्याला सुद्धा. गडबड किती होईल बघ. सुख करता दुःख करता याच्यामध्ये काय म्हणायचं असतं काही लक्षात नसतं, काहीतरी म्हणतात. संकष्टी पावावे का संकटी पावावे? आत्ताशी प्रश्न पडला आहे, कशातले? सोळा नंतर 16 प्रश्न. संकष्टी का संकटी? एवढं जर आपलं ज्ञान असेल म्हणजे, पण स्वतःकडे कमीपणा आजच्या दिवशी घेतला पाहिजे. कारण बलिदान करून हजारो लाख गेले. हुतात्म्यांचे आपण स्थळ उभारले, परंतु आपल्यामध्ये ती ज्योत अजून नाही, त्या ज्योतीची मशाल अजून झाली. म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. ठीक आहे, आपण इथे आलो, आपल्या हातून अपघात झाला, परंतु आपण काय केलं, काय करतो? राष्ट्रात पण आज पाऊस पडायला लागला ना, 2 झाले त्यांचं संपलं, ते निघाले. पाऊस जर पडायला लागला ना तर आपण पडू, तर गोळ्या पडायला लागल्यावर काय करू म्हणजे? पाऊस तर त्याचं वरदान आहे, त्यात मस्त भिजलं पाहिजे. वर्ण पडतो, उद्या वर्ग पैसे पडायला लागले तर कोणी पडेल का? त्याचे भामटे बघा आपण सगळे. इथे थांबू, सगळ्यांना जा. सगळं राम बोलो. किती गोळा केलं तरी चिमूटवर राख राहते, जास्त काही नाही. पण ती राख होण्यापूर्वी ज्याच्यासाठी सोनं व्हायचंय परंतु हे राख नाही मिळत. भारतीय नागरिकाची राख होणार नाही, त्याचं सोनच होईल. किती नावं आपण नुसती नावं जरी काढली की एवढी नावं आहेत आज आपल्या इतिहासामध्ये. एवढ्या युवकांनी आज क्रांती केली, एवढ्या ज्येष्ठांनी. अहो, ज्या वेळेला
90च्या पुढचे होते असे 90च्या पुढचे शेलार मामा शोधून काढा. महाबली अरविंद कुमार म्हणजे हनुमंत ते सगळ्यात ज्येष्ठ क्रांतिकारक. कारण त्यांनी मंडळी एकट्याने जाऊन रावणाच्या राज्यामध्ये आग लावून आले ते. जो कधीच घाबरला नाही तो ती आग पाहून घाबरला. दहशत निर्माण करून आले मंडळी. काय हनुमंत आहे. जन्मल्याबरोबर सूर्य येळायला गेले. आपलं उठायलाच वर्ष घेतो आणि पायावर उभं राहिलं त्याला 50 काटे पण होऊन जातात. सर्दी नाही झालं असं माणूस नाही. पाऊस पडलं प्रति नाक वर्ष कळते कळलंच पाहिजे. आपण इतकी भिलो इतके घाबरलो की घाबरूनच गेले हो काही जण. ही तयारी त्या मंडळी जगण्याची. हे पिळातल्या उंदराचं राहणं झालं. खोबऱ्याकरता बाहेर येऊन परत साथ झाली पुन्हा मागणीची भीती. आणि इतिहास वाचते छत्रपती शिवाजी महाराज. गजल करताना सुद्धा आपण काय केलंय अभ्यास करा. प्रत्येकाच्या मंडकामध्ये किती बळ आहे. उद्या हिमालयातल्या बर्फाचा एखादा करा कोसळला तर हात लावता येईल का. चौरंगीनाथाने तो लावला. आपल्या नजरेने शिळा त्या लेखीत ठेवली. गोरक्षनाथ म्हणाले जर का पडली तर तुझी तपश्चर्या बघली. ही शिळा पडू द्यायची नाही. हीच तुझी तपश्चर्या. म्हणून त्याची शिळा पडू नको असं म्हणून ते पाहिलं. ते 12 वर्ष शिळेकडे पाहत होते. 12 वर्ष. जेवण नाही, खाण नाही, पावभाजी नाही, पिझ्झा नाही, बर्गर नाही, हॉटेल नाही, मालिका नाही, मोबाईल नाही, नेट नाही, फेट नाही, थेट नाही, वेट नाही का. 12 वर्षांनी वर्षांत आले आणि म्हणाले कार्य करायचं. आज ही नाथ मंडळी आज हिमालयालाही सांगू शकतात. ही सगळी मंडळी जागी आहे पण यांना बघायला आपण जागे नाही. यांना नमस्कार करायला आपण जागे नाही. आपण नंगातांची पोटी बांधून घेऊन दिली आणि आपले पूर्ण त्याच्यावर तगले की ज्ञानेश्वरी, दासबोध, नवनाथ हे घरामध्ये असेल. नुसता नमस्कार केला तरी भूतपर्यंत संबंध बाधा नाही. आणि आपण असं म्हणतो हे काहीच नाही. अहो नाही म्हणजे आता आपणच भूत आहोत, आपणच प्रेत आहोत, आपणच संबंध आहोत. ही माणसं चांगली आहे जी भूतपर्यंत खरंच आहेत. ती दिसली तरी नमस्कार करा तर ते आपल्याला घाबरतील. ते म्हणतील आम्ही मरूनही चांगले तुम्ही जिवंत राहू नये अशा. त्यामुळे एकदा आपल्याकडे बघा आरशात चेहरा लगा बोलून नाही अंतरंग होता. त्या अंतरंगामध्ये एक तरी केशरी रंगाने रंगलेला आहे. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला. कसा पाहिजे बसंती रंग पाहिजे. बसंत मी केव्हाही पाहिलं तर माझ्यामध्ये बसंत दिसला पाहिजे. शिशिर नको. सारखी पांगळ होती. ध्वजवंदन आहे 6 वाजता. 6 वाजता नको. काय गोळ्या असतात ना आणि मला सकाळी थोडंसं खावं लागतं. नाही खाल्लं ना वर जाणार नाही. खालीच राहणार पण नीट राहायला हवं. मला त्याच्यापेक्षा म्हणतोय मला हे रोज म्हणण्यापेक्षा एकदाच आपलं राम बोलू झाले तर काय माहिती. गोळ्या औषधांनी नका मरू मंडळी, नका मरू. आपण रोगी नाही आहोत. आपण जेव्हा योगी होऊ तेव्हा बलसागर भारत हो. पण योगी म्हणजे राग असणार. गीतेमध्ये म्हटले भगवान श्रीकृष्ण, पार्थ, धनंजय, अर्जुन त्यांना म्हटले योगी भव अर्जुन. अर्जुनाला म्हणताय तर आपण काय म्हटलं.
भोगी. म्हणून आपल्याला मोबाईल हातात घेतला की भगतसिंग जर आठवला तर आजचा युवा परीक्षेत पास आहे. पण मोबाईल घेतल्यावर एक कोपरा जर त्याला आठवला कोणी बेस्ट. आणि आईवडील म्हणतात त्याची स्पेस त्याला मिळाली पाहिजे. त्याची स्पेस एक लाभ झाला पेटाडात. आपल्या आई बापाने घातली म्हणून इथं आलो तरी आपण सावधान म्हटल्यानंतर आपण पाय जोडले तरी हे सावधान म्हणल्यावर विश्राम होती. काय ते करायचं तर माहिती. शाळेतच जात नाही ना, शिक्षकांपेक्षा त्यांनाच कळतं. तर सगळं याच्यावर दिसतं ना. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती येतात? हे का हे नाही ना. चहा सुद्धा करता येत नाही धड. नवीन लग्न झालं, बाईला सांगितलं बाई चहा कर. तिने पाहिलं काय चहाला म्हटलंच नाही. तिने फक्त पाठ घेतलं त्याच्यात 2 कप चहा. सासूबाई नवीनच लग्न झालेलं आहे बरं. पुन्हा आपलं पाहिले हे पैसे कमावतात, अक्कल शून्य कमावले, पैसे कमावतात आणि अक्कल नसली तरी चालते मंडळी. आणि आपल्या पूर्ण अक्कलच नव्हती. त्या बिचाऱ्या उंदराच्या आतच राहिल्या पण मोक्षाला गेल्या. आता या कुठल्या मोक्षाला जातात आपल्याला काय माहिती. ती सासूबाई आली आणि म्हणाली बाळा अगं हे ह्या भांड्यात त्याही बाईला भीती. उद्या ही बाई किंचाळली तर आपला पोरगा आपल्याला घर सोडून निघून जाईल. सांभाळेल सगळी पोरं घर सोडून निघाली तरी आपण चेष्टा होतो मंडळी. आपण सांभाळलाय त्यांना. आता कशाला त्यांच्या खांद्यावर हात पाहिजे आपला. काही गरज नाही म्हणजे. जो तो ज्याचं त्याचं जगतो, ज्याचा त्याचा सुवास आहे, असं बिनधास जगा मिळेल. हे घाबरू बिघडू नका. काही होत नाही, काहीच सोडणार नाही. आपलं रक्षण कोण करता येईल एकदा जाणीव मनामध्ये. मी सासूबाई म्हणाली बाई अगं ह्या भांड्यात ठेव 2च कप येण्याचे. हा हे भांडणं म्हणाले आपण आंघोळीचं पाणी तापवायला. तिचं 70,000 पगाराचं करायचं काय म्हणजे. घरात जर पाऊस पडतो भजी जर नाही झाली तर 70,000 घेऊन काय ताटायचे काय. चौकडी येईल का भजीची. पण सुकर बाहेर अंड पुढे भजी आणले ते डिश मध्ये वाढले. तो टपरीवाला म्हणाला काय भाऊ काय नाही तुला माहिती आहे ना. म्हणजे आधी 7 पावलं तिच्यावर फेरे घेतले. टपरीवाल्याला माहिती याचं काय चाललंय. ते मिळालं सगळं सोडून द्या मंडळी. तिकडे मोदींनी काही केलं तरी आपण मिळत जगत असू ना तरी मोदी बिचारे कंटाळून जातील. तो माणूसही संन्यासी आहे लक्षात ठेवा. मोदी हे स्वतः संन्यासी आहेत. जाणून नाही ते संन्यास काय. पण घेतली आहे ना जबाबदारी तर करायचं. आणि माणसं नाव देवाला बोलणारी लोक आहेत. तर मोदीनं बोलणारे नसतील का. सगळ्यांना बोलणारे. कोणाला नाही बोलत सांगा. आपण आता सगळं पाहिलं. जर आत्ता पाटील साहेब म्हणाले सगळे फूट पाडतात तर जर बाहेर ना आपल्यावर आघात होतोय तर आपण आतमधलं कसं पाहिजे. आपण आतमध्ये डाळिंबाच्या दाण्यासारखे एकाला एक धरून पाहिजे. आणि वरनं एक असं सुंदर असं कवच पाहिजे की कोणी भेदू शकत नाही. कोणीच नाही. तेव्हाच टिकावा नाही. आणि आपल्याला सांगून गेले सगळे कर चले हम खुदा जानो तभी साथियों अब तुम्हारे हमारे कभी साथी सांस थमती गई नब्ज़ जमती गई फिर भी बढ़ते कदम न रुकते. कट गए सर हमारे तो कुछ गम सर हिमालय का हमने न झुकने दिया.
मस्ते मिलते रहा बापन साथियों हमारे हवाले सद्गुरु समर्थ राम